तुला सांगितलं चल मतदान करायचं ज्येष्ठ साहेबांनी आणणार आहे आपल्यासाठी. ठीक आहे. मी जवळपास 10 वर्ष तुम्ही महापालिकेच्या सभागृहात राहिला आहे. आम्ही तुमचं कामकाज पण जवळून पाहिलं आहे. तर काय भावना आहे तुमची आणि काय विकास कामं केले? मी तर प्रथमतः नशिबान माने की मला शिवसेना पक्षाचे नेते धनुष्यबाण मिळालेले आहेत. कारण की लोकांची जी ओढ आहे ती केवळ धनुष्यबाण या निशाणीकडे असल्यामुळे आम्हाला देखील धनुष्यबाणाचा प्रचार करताना खूप सोपं जात आहे. विकास कामं आपण बघितले असेल, शहरामध्ये अनेक मोठमोठ्या योजना शिवसेनेच्या माध्यमातून आलेल्या आणि त्या पूर्णत्वासकडे गेलेल्या आहेत. आणि आपल्या या शहरामध्ये काम करत असताना या N11 भागामध्ये आम्ही सर्वांनी मिळून जो विकास केलेला आहे तो पूर्ण शहरात तुम्हाला कुठं दिसणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही विकास केलेला आहे. विकासाच्या माध्यमातून मी सांगायला मला आनंद वाटेल, 2017ला आम्ही सिडको अडकोचं जे ऑफिस होतं झोन कार्यालय, आम्ही सर्वांनी मिळून सर्व वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून इथं 2017ला ते झोन ऑफिस आपण इथे घेऊन आलो. त्याच्यानंतर शहरामध्ये 6 CBSE शाळा आहे महानगरपालिकेच्या, बाकी भरपूर शाळा आहे, परंतु त्या 6वी CBSE शाळा जी आहे ती आपल्या इथं आम्हाला मंजूर करून घेता आली आणि ती आज टॉप 1मध्ये शाळा आहे. याचा देखील आम्हाला अभिमान आहे. आज 500 विद्यार्थी साधारणतः शिकत आहे. पूर्ण डिजिटल शाळा आहे. तो एक मोठा आपल्या या N11 या वार्डमध्ये आमच्या प्रभागामध्ये खूप मोठं योगदान आहे त्याचं. दुसरा मुद्दा असा आहे की शहरामध्ये अनेक भाजी मंड्या आहेत. 140 गोट्याचं लिगली काम सुरू आहे आणि ते देखील 140 गोट्याचं वाटप येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये आम्ही तात्काळ ते करणार आहोत. तिथे देखील सगळी सुविधा CCTV कॅमेरायुक्त असेल, सुलभ शौचालय तिथं भाजी मंडी विक्रेत्यांना जाणार येण्यासाठी ते देखील तिथं पूर्णत्वाकडे आलेली आहे. त्यानंतर शहरामध्ये सगळ्यात मोठं सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ते आपल्या नजरेसमोर आहे. इथं बाजूला डाव्या हाताला जर तुम्ही गेलात तर आपल्याला ते दिसेल. आपल्या माध्यमातून आपण त्याची बऱ्याच वेळेस चांगलं हॉस्पिटल होतं याची न्यूज देखील लावलेली आहे. आणि 60 बेडचं हॉस्पिटल आहे विथ ICU हे असल्यामुळे तिथं नागरिकांना 24 तास सुविधा उपलब्ध होईल. आणि इतर सर्व कामं ॲक्टिव्हिटीज 10 रुपयामध्ये मॅक्झिमम तपासण्या असतील, सगळे ऑपरेशन असतील, जे जे आजाराच्या संदर्भात तिथं सगळे नियोजन तिथं करण्यात येणार आहे. म्हणून हा जो आपल्या इथं विकास झालेला आहे हा आम्हाला चौघांना मिळून तिथं या पूर्ण प्रभागामध्ये या माध्यमातून सगळा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच या शहरामध्ये निधी कोणी किती जरी सांगितलं तर कोणी आणू शकतं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. नगरविकास मंत्री योगायोगानं शिंदेसाहेब आहेत, निधीला ते पुढे कमी पडू देत नाही. त्याच्यानंतर खासदार भुमरे साहेब आहेत, ते देखील आपल्याला सर्वांना निधी कुठेही किती देऊ शकतात. तिसरा मुद्दा मध्यचे आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब आहेत, ते तर विकासाची गंगा ते वाहतात, त्याच्यामुळे त्यांना अडचण नाही. आणि नशिबानं आम्ही अशा आहोत की पालकमंत्री देखील आपले शिवसेनेचे आणि संजय शिरसाट साहेब आहेत, त्यांनी देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे आणि ते देणार पण आहेत. या सर्व फक्त आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आणि रमेश भाऊनं सांगितल्याप्रमाणे आम्ही 24 तास सतर्क असतो कुठल्याही गोष्टीमध्ये असू द्या. आणि त्या माध्यमातून आम्ही लोकांची सेवा, जनसेवा, कोरोना काळामध्ये रमेश भाऊनं असेल, मी असेल, आम्ही सर्वांनी खूप जीवाची पर्वा न करता लोकांसाठी आम्ही धावपळ केलेली आहे आणि ते आम्ही सतत करत असतो. बाकी काही जण आत्ता नियोजन करायला लागले, कोणी मॅसेज टाकायला लागले, कोणी काही करायला लागले, परंतु आम्ही सगळेजण गेल्या अनेक वर्षापासून लोकांना विद्युत पुरवठ्याचा मेसेज असेल, पाणी पुरवठ्याचा मेसेज असेल, कुठल्याही असेल तर आम्ही ते मेसेजद्वारे लोकांना कळवतो. पाण्याची वेळ आमची मॅक्झिमम या आमच्या भागामध्ये निश्चित आहे. शुद्ध आणि चांगलं पाणी येतं हे पण आम्ही अभिमानानं सांगू शकतो. तसेच वेळेमध्ये जर काही बदल झाला ते देखील आम्ही सर्वजण, आम्हाला पाणी पुरवठ्याच्या टाकीवरनं सकाळी 4ला जरी मेसेज आला, सर्वजण 4 ते 4:15 आम्ही मेसेज टाकतो. हे तुम्ही बघू शकता, तुम्ही ग्रुपवर बघा, नागरिकांच्या ग्रुपवर बघा, तुम्हाला फक्त मेसेज शिवसेनेचाच येईल हे ते सगळे लोक सांगतील आणि याचाच आम्हाला फळ मिळणार आहे. आणि आम्ही आता ज्या ज्या ठिकाणी गेलो नागरिकांनी मनसोक्त, जसं आमची विजय मिरवणूक सुरू आहे या प्रकारे लोक आमचा सत्कार करत होते आणि आमचं देखील मन भारावून गेलेलं आहे. त्यामुळे जशी जनतेने आम्हाला सेवा करायची संधी दिली त्याच्यापेक्षा जास्त सेवा आता प्रभागामध्ये आम्हाला काम करण्याची संधी लोक देतील यात तीळ मात्र शंका नाही. शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेली 2740 कोटीची जलवाहिनी प्रकल्प हा जो रखडला, आता पुढं टेस्टिंग वगैरे झाली, लवकरच पाणी मिळेल. शहरवासियांना केव्हा पाणी मिळेल? शहरवासियांना हा उन्हाळा आपल्यासाठी एकदम चांगला जाईल हे आम्ही अभिमानानं सांगू शकतो.
कारण की गेल्या महिन्यामध्ये देखील त्याची बऱ्यापैकी पाण्याची सुधारणा झालेली आहे. आणि आता जी नवीन पाईपलाईन जी मोठी व्यासाची आहे, नागरिकांना मध्ये 38 किलोमीटरची लाईन ती 100% पूर्ण झालेली आहे. पाण्याच्या टाक्यांचं पण एक मॅक्झिमम काम झालेलं आहे. त्याची फक्त रंगरंगोटी वगैरे इतर काम बाकी आहे. ते देखील येणाऱ्या दीड महिन्यामध्ये होईल. पाण्याची लाईनची टेस्टिंग देखील 100% सक्सेस होणार आहे. त्याच्यामुळं हा उन्हाळा आपल्या नागरिकांना दररोज तर पाणी आपण या उन्हाळ्यात देऊ शकत नाही, परंतु 2 ते 3 दिवस नक्कीच कमी होतील हे आम्ही नक्की आवर्जून विश्वासाने सांगू शकतो. मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना फक्त आम्ही एकच आवाहन करणार, विकास जसा या भागात झालेला आहे तर पूर्ण प्रभागात विकास करायचा असेल तर आम्ही 4ही उमेदवार धनुष्यबाण या निशाणीवर मतदान करायचं. आणि जसा विकास इथे या नाकरामध्ये झालेला आहे त्याच्यापेक्षा आणखीन कसा चांगला करता येईल हे नक्कीच आम्ही करू, हे आम्ही आपल्या माध्यमातून नागरिकांना आव्हान करतो व त्यांना विनंती करतो की 15 तारखेला कोणाच्याही बोलतापेला बळी न पडता अनेक लोक काही अफवा पसरवतील, परंतु शिवसेना याच निशाणीवर ते मतदान करायचं आणि आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावं ही आपल्याला मी विनंती करतो. भाऊ, महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराची धामधूम जोरात सुरू आहे. आपल्या शिवसेनेच्या वतीने पण प्रभाग 2मध्ये उमेदवारांचं तुमचा प्रचार सुरू आहे. कसा प्रचार सुरू आहे आणि कसा प्रतिसाद मिळतोय? आत्ता तुम्ही आता सध्या बघत असाल की आमच्या दोघांच्या कपाळाला जी कुंकू अक्षिता दिसतोय, हीच आमच्या शिवसेनेची खरी म्हणलं तर जीत आहे. आम्ही ज्या प्रभागात ज्या कॉलनीमध्ये जातो तिथलच्या माता भगिनी आमचं ऑप्शन करून येणारा प्रत्येक मतदार आम्हाला स्वागत करतो आणि येणाऱ्या 15 तारखेला शिवसेनेचा महापौर या शहरात बसवायचा या उद्देशाने सर्व जनता आमच्या शिवसेनेच्या मागे आहे. आम्हाला असे वातावरण दिसत आहे. सध्या तुम्ही वार्डामध्ये फिरताय, प्रभागामध्ये काय मतदारांचं म्हणणं आहे? मतदारांचं म्हणणं खरं म्हटलं तर संभाजीनगर शहर हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावाचं शहर आहे. आजही बाळासाहेब नसते तरी या शहरामधला प्रत्येक नागरिक हा बाळासाहेबांना मानणार आहे आणि त्या बाळासाहेबांच्या धनुष्यबाण आम्ही काही जरी झालं तर सोडणार नाही, हीच भावना प्रत्येक नागरिकांना मला दिसत आहे. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे? आम्ही सगळ्यात महत्त्वाचं येणाऱ्या काळामध्ये ज्या मागच्या काळात जी पाणी योजना म्हणजे बऱ्यापैकी ती ढब झाली होती, ती योजना एकनाथ शिंदेसाहेब आल्यानंतर ज्याप्रमाणे तिला प्रगती मिळाली, शहरामध्ये जे पाण्याची व्यवस्था करण्याची जे टाक्या बांधणे असो की सगळ्या जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून जो निधी शहरात आलेला आहे, या सगळ्या निधीचा उपयोग करून आपल्या शहरामध्ये ज्या पाण्याच्या टाक्या झालेल्या आहेत त्या टाक्याचा लवकरात लवकर कशी सुरुवात होईल या मुद्द्यावर आम्ही जनतेसमोर जातो. भाऊ, तुम्ही अनेक वर्षापासून राजकारणात आहात, तुम्हाला आता उमेदवारी मिळाली, तुम्हाला न्याय मिळाला असं वाटतंय का? नक्कीच. मी तुमच्या माहितीच सांगतो की मी आता तरी आपण या टीव्हीच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी बघितलं जातं की उमेदवारीसाठी या मारामारी झाले, B.Pharm साठी मार झाले, पण मी खरं म्हटलं की मी पक्षाला उमेदवारी पण मागितली नव्हती, पण पक्षाने स्वतःहून मला B.Pharm उमेदवारी देऊन मला उमेदवार म्हणून या प्रभागामध्ये नियुक्त केलं. म्हणजे मला कुठलं न मागता ही उमेदवारी मिळती, ती फक्त शिवसेनाच आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर तुमचं व्हिजन काय असेल? येणाऱ्या काळामध्ये शहराचा विकास हा सगळ्यात महत्त्वाचा आणि शहराचा विकास करत असताना माता बहिणीची सुरक्षा यामध्येही आम्ही महत्त्वाचं लक्ष देणार. 2 दिवसापूर्वीच तुम्ही माता बहिणीची व्यवस्था केली, काय तिथं सांगाल साहेब? नक्कीच. काय आहे माहिती का, ह्या आम्ही जरी एकीकडे राजकारण निवडणुका जरी भाग असला तर प्रचार आहे म्हणून आपण अशा गोष्टी करू नये असं नाही, पण आमच्या माता बहिणावर कोणी जर हात उचलत असेल किंवा कोणी त्याच्यात वाकड्या नजरेने बघत असेल तर त्याला आम्ही ह्याच पद्धतीने यापूर्वीही बऱ्याच वेळेस आम्ही धडे शिकवलेले आणि येणाऱ्या काळातही शिकवत येणार. काय आवाहन करणार मतदारांनी? मतदारांना हेच आवाहन करणार की येणाऱ्या 15 तारखेला जिथेही धनुष्यबाण दिसेल तिथं शिवसेनेच्या धनुष्यबाणाला विजयी करावा.